तुम्ही पण हेअर कर्लिंग प्रोडक्ट्सवर पैसे खर्च करताय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी नुकतेच 2 ब्रँडचे कर्लिंग प्रोडक्ट्स वापरले. अगदी शॅम्पू, कंडिशनर, क्रीम आणि जेल सुद्धा. आणि 2-3 वेळा यूज केल्यावर मला एक गोष्ट स्ट्रॉंगली लक्षात आली. मी एक मोठी मिस्टेक केली जी तुम्ही करू नका. आपल्याला रोज Instagramवर ग्लॉसी ॲड्स, परफेक्ट कर्ल्स, कॉन्फिडंट लुक्स असं सगळं दिसतं. ते बघून वाटतं हे प्रोडक्ट्स वापरले की आपले पण असेच सुंदर केस होतील. पण खरी गोष्ट वेगळी असते. आपण विसरतो प्रत्येकाचं हेअर टेक्स्चर, स्कॅल्प कंडिशन, ड्रायनेस लेव्हल वेगळं असतं. जे दुसऱ्यांना सूट होतं ते आपल्याला उलट नुकसान करू शकतंय. मी वापरलेले प्रोडक्ट सुरुवातीला वाटलं कर्ल्स येत आहे. पण नंतर लक्षात आलं फ्रीज वाढतोय, डॅन्ड्रफ वाढतोय, केस अजून रफ वाटू लागलेत. माझे केस आधीच ड्राय होते, टँगल्स होतेच, पण हे प्रोडक्ट वापरल्यावर तर कर्ल्स दुसऱ्याच दिवशी गायब. कर्ल डिफायनिंग शॅम्पू वापरला तरी डाऊट होता, खरं हा कर्ल टिकवतो का? आणि म्हणून मी ठरवलं हा व्हिडिओ माझ्या नुकसानावर नाही तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आहे. मी कोणत्याही ब्रँडचा विरोध करत नाही. मे बी मला सूट नाही केलं, पण तुम्हाला होतील. पण ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. टेस्ट करा, समजून घ्या, मगच वापरा. काय लक्षात ठेवायचं? कोणताही प्रोडक्ट घेण्याआधी त्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करा. तुमचा स्कॅल्प ऑइली आहे का ड्राय आहे हे ओळखा. कुठल्या शॅम्पूमुळे तुमचे केस एक्स्ट्रा ड्राय होतात ते लक्षात ठेवा. आणि तेच इन्ग्रेडियंट्स नवीन प्रोडक्टमध्ये तर नाही ना ते बघा. कधी-कधी आपण फक्त किसीने बोला तो ले लिया या ॲटिट्यूडने घेतो. पण नंतर आपलं स्कॅल्प आणि हेअर भोगतो. स्मार्ट बनूया, कॉन्फिडेंटली जगूया आणि कॉशियसली वापरूया. तुमच्याकडे काही ट्रस्टेड हेअर कर्लिंग प्रोडक्ट्स आहेत का? माझ्यासाठी कमेंटमध्ये नक्की सुचवा. माझा शोध अजूनही चालू आहे. उद्या पुन्हा भेटूया. बाय.